एक मिनिट मला बाहेर आपल्या ऑफिसच्या समोरच दुकान आहे कचेरीवाल्याच्या इथं. सांगाल मी येतो 2 दिवसांनी. तुम्ही मला तुम्हाला मी आत्ता ऑर्डर देऊन टाकतो. येतील तेवढे सगळे हंका द्यावा. मी येतो ताई 2 किमतीचा काही विषय नाही ताई. साईजप्रमाणे किंमत किमतीचा काही विषय नाही. येतील तेवढे सगळे ह्यांच्याकडे पाठवा. मी जातो. या इकडे थांबा आम्ही बघून येतो. हो काका तुम्ही या साईडला ना असे 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 चेहरे या साईडला मध्ये फोटोग्राफर जरा पुढे पुढे पानामध्ये शेटे खायचे आणि पुढं आणि त्याचं माहेर देवगड म्हणजे माहेर सासरवाडीच्या आंब्यामधनं तुम्ही घेऊन आलात का? रस्त्यात आमच्या हातात बरोबर ते वेग नाही. आकडे इथेच करताय का? इथेच करा. ह्या पुढे नाही पुढे याच्या पुढे नाही जायचं इथेच. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा होल्ड करा उद्घाटन जे आहे ते शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर मतदारसंघाचे आमदार साहेब समोर दरवर्षीप्रमाणे केळकर साहेबांनी जनसेवक केळकर साहेबांनी ह्यो आंबा महोत्सवाचा उद्घाटन आज करूचा ठरवला महाराजा. या महोत्सवासाठी खेडेगावातनं कणकवलीतनं रत्नागिरीतनं मालवणातनं देवगडातनं सगळे आपल्या आंबे उत्पादक आंबे घेऊन इलेत महाराजा. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या सगळ्यांका चांगली बुद्धी देऊन ह्या आंबा महोत्सवात प्रत्येकाने 2-2, 4-4 डझन आंबे घेऊची बुद्धी दे रे महाराजा. आणि अशाच प्रकारे दरवर्षी मालवणी आंबा महोत्सव साजरा सगळ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांका ह्या माध्यमातून पैसे मिळवण्याची संधी देतात. म्हणून केळकर साहेबांचा आभार मानून देवा महाराजा त्यांना चांगला याच्या पुढे या सगळ्या ह्याच्या चांगलं आयुष्य आरोग्य चांगल्या पद्धतीने लाभू दे रे महाराजा. आणि या माध्यमातून त्यांच्या सगळ्या इच्छा सांगणार महाराजा. आंब्याची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल फणसाक लाव आणि काही करून ह्या सगळ्यांचा धंदा चांगलं होऊन दे रे महाराजा. थरथरू नको रे हात. मॅडम मागे वा. अगदी व्यवस्थितपणे त्या पूजन करतायत. निश्चित रूपात आपल्या ताया किंवा आई यांनी केलेलं पूजन पाहिलेलं असणार आणि त्या पद्धतीने त्या बरोबर करतायत. फुलं एक फुलं सगळ्यांना. हां हां ओके परफेक्ट. नमस्कार करा आता सगळ्यांनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे बघा समोर बघा. चालेल डॉक्टर साहेब
दिसतंय तिथं त्या प्रत्येकाला एक त्याने मी सर्वांचं स्वागत करतो. आज कलाकार, सिनेनाट्य अभिनेता अमुक चंदन जो ठाण्यातलाच आहे. आपण बऱ्याच वेळेला ठाण्यातले उभरते कलाकारांना या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने आणतो आणि जो इथे येतो त्याची भरभराट होते. तर आता आपल्या या आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं आहे. राणेंनी अस्सल मालवणी ठसक्यामध्ये गाराणं पण घातले. दरवर्षी गाराणं घालतो आम्ही, पण अजून काही देव पावत नाही आमच्या शेतकऱ्यांना. 15%च उत्पादन आलं आहे, परंतु आंबा उत्पादक शेतकरी आमचे तरी देखील जो आपला आंबा आहे तो घेऊन आलेले आहे. या आंबा महोत्सवाला ही चळवळच आहे, ही मुवमेंट आहे की ग्राहक आणि शेतकरी उत्पादक यांचा इथे मेळा भरवायचा आणि त्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्यायचं, ताकद द्यायची. आणि हे आता 19 वर्ष बघता बघता झाली, आम्हालाही कधी कळलं नाही. 2005 साली आम्ही चालू केलं होतं. माननीय विनोदजी तावडे हे त्यावेळेला कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते आणि आम्ही या ठिकाणी चालू केला. आता राजेंद्र तावडे आहेत, कुठे गेले? हां, मागे आहे, माझ्या मागे उभे आहेत ते. तर त्या माध्यमातून काही ठिकाणी मुंबईलाही अशा प्रकारचा आंबा महोत्सव घेतला जातो. पण ठाण्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक येतात, मोठ्या प्रमाणामध्ये आंबा उत्पादकांना ताकद देतात, मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात. आणि आपण सगळा हा परंपरेप्रमाणे या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने होत असतं. एक अतिशय स्तुत्य उपक्रम. त्याचबरोबर फक्त आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यालाच नाही तर ठाणेकरांनाही वाजवी दरामध्ये आंबे भेटले पाहिजेत, या दृष्टिकोनाने या आंबा महोत्सवाचा उपयोग हा सातत्याने होत असतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावर्षी अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा कोकणातल्या आंबा बागायतदारांचं नुकसान हे झालेलं आहे. पण निश्चितपणे या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने एक चांगलं व्यासपीठ हे उपलब्ध होत असतं आणि अशा अडीअडचणीच्या वेळेस, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस एक चांगला सुखकर मार्ग म्हणून हे आंबा महोत्सव निश्चितपणे त्या तिकडे काम करत असतं. मी केळकर साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण वर्षानुवर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं ते आयोजन करत असतात आणि या शेतकऱ्यांना त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या पद्धतीची सुविधा या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने उपलब्ध करून देत असतात. मी त्यांचे आभार व्यक्त करून या आंबा महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. वर्ष आहे आणि ठाणेकरांनी प्रचंड या आंबा महोत्सवाला दरवर्षी दाद दिलेली आहे. कोकणातले आमचे आंबा उत्पादक शेतकरी हे देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी या आंबा महोत्सवामध्ये आपले आंबे घेऊन सहभागी होतात. खरं म्हणजे यावर्षी आंब्याचं पीक जे आहे ते मागच्या वेळेपेक्षा देखील कमी आलं. 15% पीक हातामध्ये आलं तरी देखील आमचा शेतकरी जो आहे तो त्याचा धीर आणि धैर्य न सोडता या ठिकाणी आंबा घेऊन येतो आणि ठाणेकर देखील प्रतिसाद देतात. मला निश्चितपणे खात्री आहे की या आंबा महोत्सवामध्ये, शेवटी हा महोत्सव जरी म्हणत असलो तरी ही एक चळवळ आहे. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतो आहे त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या. वर्ष सातत्याने माननीय केळकर साहेबांच्या पुढाकाराने कोकणातला जो आंब्याचा बागायतदार आहे त्याला एक हक्काचं व्यासपीठ या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने भेटत असतं. त्याचबरोबर ठाणेकरांनाही एक उत्कृष्ट दर्जाचे आंबे हे कोकणातले या इकडे खरेदी करायला भेटत असतात. आपल्याला कल्पना असेल की इतर राज्यातली आंबे
आता या इकडे आपल्या राज्यामध्ये देवगड या नावाने कुठेतरी विकले जातात. त्याच्यामध्ये हुशारीने पॅकिंग करताना पण त्याच्यामध्ये मराठी पेपरच टाकले जातात. तर या बाबतीत आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगत असताना या आंबा महोत्सवामधनं आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणातलेच आंबे, देवगडचेच आंबे हे या इकडे आवर्जून बघायला भेटतात. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून विनंती आहे की या आंबा महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं. आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेली याबद्दल काय वाटतं? नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं. कारण एखादी चळवळ, हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं, त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे, ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून दिलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा.